नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो. तर हे पहा, वास्तुशास्त्राचे काही छोटे छोटे नियम पेपरमध्ये आले ते मी तुम्हाला आज वाचून दाखवतो. तर असे आहे, हे नियम तुम्ही अवश्य पाळा आणि यावरून तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील बदल अवश्य करा. तर नंबर पहिला म्हणजे झाडू कधीही उभा ठेवू नका. तुम्हाला माहीत असेल की झाडू कधीही उभा ठेवू नये, कारण यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो. उपाय उपाय म्हणजे झाडू कायम आडवा ठेवा आणि झाडू कोणालाही दिसणार नाही असा ठेवावा. नंबर 2 म्हणजे तुटलेले आरसे घरामध्ये ठेवू नका, कारण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो. म्हणजेच तुटलेली काच घरामध्ये ठेवू नका. यावर उपाय म्हणजे नवीन आरसा किंवा नवीन काचेच्या वस्तू घरामध्ये आणा. तुटलेल्या काचेच्या वस्तू घरामध्ये ठेवू नका. देवघरामध्ये मोबाईल चार्जिंग करू नका, कारण इलेक्ट्रॉनिकची कंपनी देवतेच्या शक्तीमध्ये अडथळा आणते. यावर उपाय म्हणजे देवघर कायम पवित्र ठेवा. तिथे कोणताही मोबाईल किंवा कोणतीही उपकरणे चार्जिंगला लावू नका. नंबर 4, तुटलेली देव मूर्ती पूजेमध्ये ठेवू नका. म्हणजेच कुठल्याही तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नका. यामुळे तुमची पूजा निष्फळ ठरते. तर हे पहा, ती जी भंगलेली मूर्ती आहे तुम्ही ती पवित्र नद्यांमध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जित करू शकता. नंबर 5, घरामध्ये बंद किंवा खराब घड्याळ वापरू नका, कारण यामुळे तुमची जी वेळ आहे ती खराब होत असते. त्यामुळे नेहमी घड्याळ चालू ठेवा किंवा एखादं नवीन घड्याळ त्या जागी आणू शकता. नंबर 6 म्हणजे पलंगाखाली वस्तू साठवू नका, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा आडते, तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि एकूणच तुमचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे पलंगाखाली जागा कायम मोकळी ठेवा. नंबर 7 म्हणजे वाळलेली झाडे घरामध्ये ठेवू नका. याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढून रोगराई वाढते. यावर उपाय म्हणजे ती सुकलेली झाडे एकतर फेकून द्या आणि त्या जागी नवीन ताजी झाडं लावा. नंबर 8 म्हणजे झोपताना पाय दरवाजाकडे करू नका. झोपताना पाय दरवाजाकडे केल्याने मृत्यू समान स्थिती मानली जाते. यावर उपाय म्हणजे तुमची शयनाची दिशा म्हणजेच झोपण्याची दिशा बदला. तर हे पहा, पितृंचे फोटो देवघरामध्ये ठेवू नका, कारण पितृ आणि देव एकत्र पूज्य नसतात. यावर उपाय म्हणजे पितृंचे फोटो नेहमी घराच्या दक्षिण बाजूला ठेवा. स्वयंपाकघरामध्ये झाडाचे टोक, धारदार टोक बाहेर काढून ठेवू नका, कारण यामुळे कुटुंबात भांडणे आणि कलह होतो. यावर उपाय म्हणजे झाडे नेहमी उलटे ठेवा. नंबर 11, तुटकी पाण्याची बादली वापरू नका. हे पहा, कोणत्याच वस्तू तुम्हाला तुटक्या वापरायच्या नाही. तर तुटकी पाण्याची बादली वापरू नका, म्हणजेच बादली किंवा बाटली वापरू नका. यामुळे धनहानी, नकारात्मकता येते. तुटलेल्या वस्तू अवश्य बदला, त्या जागी नवीन वस्तू घ्या. नंबर 12, घरामध्ये बूटं किंवा चपला ठेवू नका. यामुळे रोगप्रद बॅक्टेरिया घरामध्ये पसरतो आणि घरामध्ये अस्वच्छता नांदते. घरामध्ये दरिद्रता येते. त्यामुळे घराच्या बाहेर अशा व्यवस्थित ठिकाणी तुम्ही शूज किंवा चपला ठेवा. अन्नाचा अपमान करू नका, कारण अन्नामध्ये अन्न देवतेचा वास असतो. जेवढं लागेल तेवढंच अन्न घ्या. अन्न वाया घालवू नका. फाटलेले पंचांग म्हणजेच कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका, कारण वेळेचा अनादर ही अपयशाचा संकेत असते. तुटलेले कॅलेंडर कधीही घरामध्ये ठेवू नका, म्हणजे फाटलेले कॅलेंडर किंवा जुने कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका. यावर उपाय म्हणजे नवीन कॅलेंडर म्हणजेच चालू कॅलेंडर घरामध्ये ठेवा. जुन्या मागील वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये अजिबात ठेवू नका. देवघरामध्ये काळ्या वस्तू अजिबात ठेवू नका, कारण काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे. उपाय, शुभ रंगांचा वापर करा. तुटलेले दरवाजे, खिडक्या झटकन बदला, कारण तुटलेले दरवाजे आणि खिडक्यांमुळे स्थैर्य आणि सुरक्षितता कमी होते. यावर उपाय म्हणजे तुमच्या दरवाजे आणि खिडक्या दुरुस्त करा. घराच्या कोपऱ्यांमध्ये जळमट नको, कारण यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. दर आठवड्याला तुमच्या घराची साफसफाई अवश्य करा. शक्य झाल्यास तुम्ही शनिवारी घराची साफसफाई केल्यास अधिक उत्तम.
नंबर 18, फाटके कपडे देवघरामध्ये वापरू नका. म्हणजेच फाटके कपडे अजिबात वापरू नका. यामुळे अशुद्धता वाढते. फक्त स्वच्छ आणि नीटनेटकेच कपडे वापरा. घरामध्ये उंट, साप, वाघ यांचं चित्र लावू नका. कारण ही संघर्ष, भीती व वाद वाढवण्याची चित्र आहेत. यावर उपाय म्हणजे सौम्य शांत चित्र वापरा. रात्री लवकर दिवा न विझवणे आवश्यक. कारण संध्याकाळची ऊर्जा घरामध्ये तो दिवा स्थिर ठेवतो. यावर उपाय म्हणजे रात्री 9 नंतर दिवा शांतपणे विझवा. किंवा दिवा जोपर्यंत तेवत राहील, म्हणजे देवघरातला दिवा जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत ठेवत ठेवा. स्वयंपाकघरामध्ये तुटलेली भांडे वापरू नका. कारण यामुळे तुम्हाला आर्थिक त्रास आणि असंतुलन, म्हणजेच कुटुंबामध्ये असंतुलनाचा त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे घरामध्ये तुटली फुटलेली भांडी फेकून द्या. त्या जागी नवीन भांडी घ्या. घरामध्ये काळी मांजर आल्यावर लगेच रागवू नका. कारण ही धार्मिक भ्रांत आहे. काळजी घ्या पण वाईट बोलू नका. ध्यान ठेवा. नकारात्मकता मनातून येऊ देऊ नका. काळी मांजर म्हणजेच अशुभतेचे प्रतीक नाही. रात्री झोपताना अंथरुणावर चप्पल नको. म्हणजेच बऱ्याच जणांना सवय असते की अंथरुणामध्ये चप्पल घेऊन जातात. तर यामुळे तुम्हाला तुमची निद्रानाश, चिडचिड होऊ शकते. एकूणच तुमचे आरोग्य बिघडते. आणि यावर उपाय म्हणजे तुमच्या बेडजवळ एखादी शू रॅक वगैरे ठेवा. वॉशिंग मशीनमध्ये पाण्याचं साचणं नको. म्हणजेच वॉशिंग मशीनमध्ये पाणी साचून ठेवू नका. स्थिर पाणी ही स्थिर प्रगतीची निशाणी आहे. म्हणजेच तुमची प्रगती स्थिर होते. यावर उपाय म्हणजे नेहमी पाणी रिकामं करा. तुटकी खुर्ची वापरू नका. कारण निर्णय घेताना तुमचा विचार डळमळीत होतो. रिकाम्या बाटल्या, डबे घरामध्ये साठवून ठेवू नका. योग्य वेळी ते घरातून फेकून द्या. कारण रिकामी वस्तू घरामध्ये नकारात्मकता निर्माण करते. 27, घरामध्ये एकावर एक देवांचे फोटो लावू नका. कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा विस्कळीत होते. तर प्रत्येक फोटोला एक स्वतंत्र अशी जागा द्या. देवघरामध्ये आरसा नको. कारण आरसा ऊर्जा परावर्तित करतो. शक्यतो देवघर काम झाल्यास बंद करा. म्हणजेच पडद्याने झाकून ठेवा. नंबर 29, टाचण्या, पेन्स विखुरलेल्या ठेवू नका. यामुळे तुमची मानसिकता अस्थिर होते. तर शक्यतो करून टाचण्या, पेन एखाद्या बॉक्समध्ये ठेवा. जेणेकरून तुम्हाला देखील इजा होण्याचा त्रास राहणार नाही. सकाळी उठून देवघराकडे पाठ फिरू नका. कारण हा अनादर मानला जातो. उपाय म्हणजे डोळे उघडताच तुम्ही तुमच्या देवाचे स्मरण अवश्य करा. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नका. यामुळे घरामध्ये अशुद्ध ऊर्जा पसरते. दरवाजा नेहमी बंद ठेवा. झोपताना अंथरुणावर चप्पल किंवा बॅग ठेवू नका. यामुळे निद्रानाश, आर्थिक अडचणी येतात. बेड नेहमी क्लीन ठेवा. घरामध्ये फाटके पडदे ठेवू नका. यामुळे दारिद्र्य व दुर्बुद्धी वाढते. हे वेळेवर बदला. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओला एक लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. नमस्कार.